ठाणे तहसील कार्यालयाची अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मिरवणूक, कायद्याचं पुस्तक आणि न्यायाच्या आशेने चाललेली लोकभावना. कधी पोवाड्याच्या तालात, कधी अभंगाच्या शांत लयीने, पण आज ठाण्याच्या तहसील कार्यावसात एक गोष्ट ठामपणे सांगितली गेली. मराठी ही केवळ घराघरातली नव्हे तर न्यायालयातही ऐकू येणारी भाषा आहे. 3 ऑक्टोबर रोजी मराठी अभिजात भाषा दिवस साजरा करताना ठाणे तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या दिंडीत एक दृश्य लक्ष वेधून घेत होतं. हातात कायद्याचं पुस्तक घेऊन चालणारे कर्मचारी हे केवळ प्रतीक नव्हतं, ती मराठी भाषेच्या सामाजिक जबाबदारीची जणू जाहीर वाचकच होती. मराठी ही न्याय देणारी भाषा आहे, विशेषतः शेतकरी, गरीब आणि न्यायाच्या वाटेवर वाट हरवलेल्या सामान्य माणसासाठी. तहसील कार्यालयाच्या या उपक्रमात ही भावना स्पष्ट जाणवत होती. घोषवाक्यांमध्ये, पाट्यांमध्ये आणि अगदी चालण्याच्या लयीतही. यावेळी दिंडीत सहभागी शासनाच्या निर्णयांनी भाषा अभिजात ठरते, पण लोकांच्या व्यवहारात ती न्यायदायी ठरते, तेव्हाच तिचा अर्थ पूर्ण होतो. तहसील कार्यालयाचा हाच प्रयत्न जाणवला. भाषा केवळ गौरवासाठी नव्हे तर संविधानाच्या मूल्यांशी जोडलेली असल्याची जाणीव करून देणारा. कायद्याचं पुस्तक उचलून दिंडीत चालणं म्हणजे मराठीला न्यायाचा चेहरा देणं, फक्त शब्दांचा नव्हे तर कृतीचा. आज ठाण्यात मराठीने चालून दाखवलं, मूकपणे पण ठामपणे. न्यायाच्या बाजूने या दिंडीचे आयोजन ठाणे तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, नायब तहसीलदार गोरख फडतरे आणि संपूर्ण तहसील कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषेचा दिवस साजरा करावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं आणि त्यानिमित्तानेच आम्ही आज आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. वास्तविक सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी कशी. सहसा आपण काय म्हणतो की ज्ञानोबा महाराजांच्या मंदिरातनं दिंडी निघते, मराठी भाषेच्या अनुषंगाने शाळेमधून दिंडी निघते, पण आम्ही आवर्जून आज तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी काढलेली आहे आणि ती पण ज्या मराठी पुस्तकाच्या अनुषंगाने, ज्या कायद्याच्या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही मराठी माणसाला, जो तळागाळातला शेतकरी आहे, ज्याला केवळ मराठी भाषा कळते, अशा मराठी माणसाला ती सोपी भाषा जी आहे मराठी भाषा, त्या कायद्याच्या भाषेतून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या न्याय पुस्तकं जे आहे ते मराठी भाषेत नाही आणि त्याचीच आम्ही दिंडी काढलेली आहे, जेणेकरून आज अभिजात भाषेचा, आज मराठीचा मोठा दिवस आहे आणि त्या जनजागृतीसाठी की बाबा मराठी भाषेची जनजागृती झाली पाहिजे, मराठी भाषा ही मनामनात रुजली पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आज ह्या मराठी भाषेमुळेच आज आम्ही मराठी कायद्याच्या अनुषंगाने तळागाळातला जो पण शेतकरी आहे, ज्याला इंग्लिश कळत नाही, हिंदी कळत नाही, परंतु मराठी कळतं, अशा सगळ्या लोकांना आम्ही न्याय देऊ शकलो. जो आम्ही न्याय निर्णय देतो तो न्याय निर्णय त्याला तो कळतो आणि त्या निर्णयाने त्याला समाधान मिळतं. अशा प्रकारची आमची संकल्पना होती आणि ह्या संकल्पनेतच आज आम्ही मराठी अभिजात भाषेची आज जो दिवस आहे त्या निमित्ताने आम्ही दिंडी केली. आपली मराठी भाषेला राज्याचा अभिमान लावला, मराठी भाषेचा गौरव व्हावा, मराठी भाषा शिकवती पूर्ण सगळं संदर्भ व्हावं यासाठी आहे आणि हा 15वा साजरा केला जातो सप्ताह. त्याच्यामध्ये आपल्या मराठी भाषेतून मराठी भाषेचं महत्त्व सर्वांनी समजावं, सर्वसामान्य सर्व व्यवहारात मराठीतूनच व्हावं हा एक मागचा उद्देश आहे आणि त्यानिमित्तानं आज या तहसील म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांच्या माननीय उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं आयोजन केलं आहे. या दिंडीत आमच्या कार्यातील सर्व स्टाफ मान्य अधिकाऱ्यांची सहभागी झालेले आहे आणि याच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त
मराठी भाषेविषयी आपलं महत्त्व होईल अशा अपेक्षा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वच्छतेच्या संस्कारातून स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रुजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे. समूहाने एकत्र येऊन स्वच्छता करणे आणि ती टिकवणे या चळवळीचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते. स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याची सांगता 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत आहे. या पंधरवड्यात ठाणे महापालिकेतर्फे विविध भागात स्वच्छतोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊरगाव येथे सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानात स्वयंसेवी संघटनांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, नागरिक या सफाई मोहिमेत सहभागी झाले. सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण याची माहिती सांगणारे पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले. येऊरमध्येही स्वच्छता उत्सव, स्वच्छता ही सेवा आणि वन्यजीव सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका आणि येऊर वन परिक्षेत्र विभाग यांनी येऊर गावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. पात्रता नसलेल्या अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बसवून ठाणेकरांची नाचक्की, काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांचा स्फोटक आरोप. पात्रता नसलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरी जाणाऱ्या शंकर पाटोळे यांना ठाणे महानगरपालिकेत उपायुक्तपदी बसवणे म्हणजे ठाणेकर जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय महापालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग आहे, असा स्फोटक आरोप ठाणे शहर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला. काँग्रेसने केलेल्या खुलाशानुसार 2004 मध्ये समाज विकास अधिकारी म्हणून लागलेले पाटोळे 2010 मध्ये समाज विकास अधिकारी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार म्हणून संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करत त्यांनी पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतच्या
पालिकेच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने माहिती सादर करण्यास सांगितले असता प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांचे विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसलेल्यांचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला आणि याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र शंकर पाटोळे यांच्याबाबत BSUP अनियमितता, अँटी करप्शन ब्युरोतील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याबाबत सदर केले. परंतु शासनाने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही. हे धक्कादायक वास्तव असून अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस व बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. याचबरोबर पाटोळे यांनी 2018 ते 2021 कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी चालू असताना व सहाय्यक आयुक्त पदाची शासन मान्यता नसताना उपायुक्तपदी नेमलेल्या महापालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचाराचा गड उघड झाल्याचे पिंगळे म्हणाले. आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. पण तरीही या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे असा थेट आरोप काँग्रेसने केला. पुढे बोलताना पिंगळे म्हणाले की आम्ही आता सार्वजनिक बांधकाम, स्थावर मालमत्ता, घनकचरा व शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाईची भूमिका घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल. दरम्यान न्यायालयीन चौकशी सुरू होताच शंकर पाटोळे यांच्या गेम ओव्हरची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणेकर नागरिकांचा सवाल आता एकच, भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या सूत्रधारांवरही कारवाई होणार का? अन्नदानानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील तृप्ती हाच खरा पुरस्कार. आमदार केळकर. समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला 3000 दिवस पूर्ण. गेली 3000 दिवस अखंडपणे सुरू असलेला हा अन्नछत्र उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि या उपक्रमाला मदत करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचीही गरज भासत नाही. कारण उपाशी असलेल्यांना अन्न दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य पसरते तो खरा पुरस्कार. अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी उपक्रमात योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला 3000 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त श्री ज्ञानदेव सेवा मंडळ सभागृह पाचपाखाडी येथे विजयदशमीला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी या उपक्रमाला मदत करणाऱ्या शेकडो हातांना धन्यवाद दिले. यावेळी विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले, समतोलचे संस्थापक सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री केळकर म्हणाले, आरंभशूर व्यक्ती संस्था खूप दिसतात. एखादा उपक्रम मोठा गाजावाजा करून सुरू करतात आणि नंतर तो बंद पडतात. समतोल फाउंडेशनचे अनेक उपक्रम वर्षानुवर्ष सुरू आहेत आणि यापुढेही सुरू राहतील. अन्नछत्र हा देखील असाच एक उपक्रम असून या उपक्रमाला विजयादशमीला 3000 दिवस पूर्ण होत आहे. हा उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि अन्नदान म्हणजे काही दान नाही तर ती भावना आहे. या विचारामुळेच या उपक्रमाला 8 वर्ष पूर्ण झाली. या उपक्रमाला शेकडो लोकांचे हात लागले आहेत. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळत नाही. त्यांना पुरस्काराची अभिलाषा देखील नाही. उपाशी पोटात अन्न गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते तोच खरा पुरस्कार, अशा भावना आहे केळकर यांनी व्यक्त केली. अन्नछत्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने, सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत, निरनिराळ्या खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात. तर आज 3000वा दिवस आहे. आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग 3000 दिवस म्हणजे 8 वर्षाच्या वर जवळजवळ 6.5-7 लाख लोक या माध्यमातून त्यांना जेवण देता आलं. या अन्नछत्राचा लाभ झाला आणि मला असं वाटतं की ही एक सेवा आहे. जशी आरोग्य सेवा आहे तशी ही अन्नछत्राच्या माध्यमातली सेवा आहे आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत.
अनेक जण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी निरनिराळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नछत्राला देत असतं आणि त्याच्या माध्यमातून हे अखंडपणे चालतं आहे. दररोजचा खर्च देखील काही लोक देत असतात त्यांच्या वाढदिवसाला, काही चांगला प्रसंग असेल त्या निमित्ताने, कोणाचं बारसं असेल, आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे दानशूर लोक आहेत, मंदिरं आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे. आज आम्ही 3000व्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे. आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं आमचा हा संकल्प आहे.